नमस्कार, मी दीपक चव्हाण, यूथ लीडर न्यूजमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या एका ठळक आणि मोठ्या घडामोडीवर. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेले आहे. आजपासून भारतीय जनता पार्टीनं भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपाकडं 78 जागांसाठी तब्बल 570 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व उमेदवारांच्या इच्छुकांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या आहेत. सांगलीतील पाटीदार भवनमध्ये आजपासून प्रभागनिहाय म्हणजे आज प्रभाग 1 ते 8 या प्रभागातील तब्बल 280 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी पाटीदार भवन या ठिकाणी आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे, प्रदेश संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. या 8 प्रभागातील 280 उमेदवारांच्या आज दिवसभरामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींच्या दरम्यान इच्छुकांसोबत कुणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. अन्य पक्षांच्या तुलनेमध्ये कोणतंही शक्ती प्रदर्शन भाजपाकडे केलं जात नाही. जो उमेदवार आहे, जो इच्छुक आहे, त्याचीच फक्त मुलाखत या पॅनलच्या माध्यमातून घेतली जाते. आज 280 उमेदवार या ठिकाणी इच्छुक संभाव्य उमेदवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांनी अत्यंत चांगलं नियोजन या मुलाखतींचं केलेलं आहे. शिस्तबद्ध मुलाखती या सुरू आहेत. यामुळं भारतीय जनता पार्टीतील इच्छुकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे. उद्या रविवारी प्रभाग 9 पासून प्रभाग 20 पर्यंतच्या मुलाखती या घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं उद्या दिवसभर हा पाटीदार भवन भाजपा कार्यकर्त्यांनी भरगच्च पाहायला मिळणार आहे. आज या मुलाखतींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुकांचे समर्थक हे पाटीदार भवन परिसरामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. हे 2 दिवस सुरू असणाऱ्या या इच्छुकांच्या मुलाखतीनंतर अंतिम यादी ही प्रदेशकडे पाठवली जाणार आहे. प्रदेशच्या मान्यतेनंतर इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळते, कोणाला उमेदवारी जाहीर होते, हे लवकरच समजणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 भारतीय जनता पार्टीच्या आमच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच चंद्रकांत दादा पाटील आमचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे जे जिल्ह्याची कोर टीम आहे यामध्ये आमचे सुरेश भाऊ खाडे आमदार आहेत, आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत, शेखरजी इनामदार आहेत, मकरंदजी देशपांडे आहेत, दिनकर तात्या अशा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होत आहेत. 1 ते 8 नंबर वार्डाच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होतील. त्यामध्ये जवळजवळ 280 उमेदवार मुलाखत देतील व उर्वरित संख्या जे राहिलेले वार्ड 12 आमचे आहेत 12 त्यामध्ये उद्या त्या मुलाखती संपन्न या ठिकाणी होतील.